हो बाजार कोणीच नाही दिसत ना. हात घर हो का? हात भरून मी विचारून आलो. विचारलास? मग का? इमानदारी ना. हो. पाय बरं बेट्या, नाही तर कोणाच्या घरी जाऊन ना भोळो भोळो लाता खाऊन येऊन. असा कसा? आवाज देऊ का? हा त्याचीच उभा राहा. अजी घरी आकाजी आमच्या घरी येऊन बोलून राहिला. अजी मामाजी घरी आका. मामाजी कोण कोणवाला मामाजी म्हणा. अजी नमस्कार. कायसाठी? आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार. नवरे त्याच्या घरी जवान मुली आहेत, नेमकं त्याला मामाजीच खाऊन म्हणता तुम्ही? या रिश्त्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही शोभेजी म्हणून नमस्कार. कामाचे बोल. कोमल आहे का घरी? कोमल. माझ्या पोरी सोबत तुमचा कोणता काम? काय नाही, त्या चौकात नाही का माझा पान ठेलाय, हे तुमची कोमल सकाळ दुपार संध्याकाळ खर्रे नेते, त्याची उधारी मागायला आलो. बे माझी पोरगी खरे खाते, मरते हे नाही वाचे हे. माझी खर्याची उधारी नाही का 1100 रुपये. आणि या भाऊचे सट्टापट्टीचे 750 रुपयात तेही मागायला आलो. नंबर आहे का ना लावते हे, मरते बे नायवाचे हे. आता देवाचाही झाला तर किती दिवस द्याल जी? 2 दिवस 4 दिवस ना 8 दिवस. होजी, होजी. 2-2 महिने कोणी उधारी देणार नाही, नाही नाही, का? नाही. 2-2 महिने उधारी देऊन आम्ही का मातीचे ढेकलं खाऊ? नाही का? कसा आहे खावा घेवाचा लाडीक पण हा. जेवढा लागते तेवढा खावा, मागून खावा, हा. पण व्यवहार कसा साफ ठेवा. नाही, माझ्या व्यवहार मोठा साप आहे. म्हणून तुमच्या घरी पैसे मागावे. बसा बसा पैसे देतो. बसा. एवढे द्या. एवढे देतो एवढे देतो. बसा बाबू बसा, माझा व्यवहार मोठा साप आहे. असा सुतवतो या भडव्याचा. जीवनात कोणाच्या घरी हे पैसे मागावले नाही गेले पाहिजे. माझा व्यवहार मोठा साप आहे. बाबू काय चाय पाणी पिया? बापू चहा पाणी पेशील? काहीच नाही. फार काहीच नाही म्हणतो मी पाणी पेईन. तू पाणी पेत. बहुत दुरून आलो ना, मस्त ताण लागली. पैसे आणतो एवढे या ना. एवढे आणतो. आता टेन्शन घेवायचं नाही, एवढे पैसे भेटते ना तुझ्या जेवढ्यात ना तेवढे मागून दे. घ्या पाणी पिया. ये हिशोब सांग, मला बरोबर समजला नाही. या भाऊचे सट्टापट्टीचे नाही का 750 रुपये. हा हा? हा आणि म्हणजे 850 कमी. हा 850 कमी. हा. आणि माझी खर्याची उधारी 1000. देशील माझ्या पोरीला खर्या उधार. देशील खर्या उधार. असा सुचवलं साल्यानं सकाळचा कार्यक्रमच बंद केलं. ये बे कुबेर राजधानी मणिपूर खोटी घोरपड नेऊन राहिलास. घोरपड कोणता नंबर आला? कोणता हो का बापा? कोणता काय? हा तर किती पैसे आहे? एकही नाही. तर मग जेवायला आलास? मोठ्यानं सांगून राहिले उधारी मागावले येते. हे जे मोहरल्याच्या दुकानचा खर्रा खातात का ना? हा घोटबाबू खर्रा नाही, तुझे दुकान बंद केलं होतं. नाही पोरगी माझी पोरगी केवढी हो, सकाळपासून गेली तिकडे तर पत्ता सांगते मला. हे कोटच्या खऱ्या खाते ना का खाते तर कच्च्या 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 खऱ्या खाते ना घरात येऊन थुकते. शकून त्याला हे माझीच तुझ्यावर तर डाऊटच आहे माझा. बरा झाला मेलीस तर नाही तर डबल मारलो असतो. अरे भगवंता, पोरगा भावा म्हणून तुला एवढा मोठा कोंबडा कापलं होतं, ते पोरगी दिलास आणि दिलास तर दिलास पुऱ्या गुण माणसाचे दिलास. अजिबात पोरीसारखी नाही वागे. न कुठे गेली तर सकाळपासून पत्ता नाही आहे. चांगली सकाळीच उठते, गरम गरम उपसून खाते, दिवसभर कुत्रीवाणी हिंडावले जाते. ते एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते. हे अशी पोरगी ना असल्यापेक्षा नसलेली बरी. कोण माझी कोंबलीच उभ्या गल्ली ना खर्रा खोटत येत आहे, मरते हे खाते. काय आता खाते? खाल्ले तू पिचिकन चुकली. अब कोंबले अशी वागशील तर कोण लग्न करेल तुझ्यासोबत? चांगला सलवार सूट घेऊन दिलो तर तो वापस केला आणि ते बरमुडाना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते आणि बटनाही नाही लावे, चालली अशी हत्याचे कान हलवत. ये कोंबले ये नाही, आज तुझ्यावर दणके दिवाळी दिलो तर मी हो संपत येतच लपून राहतो.
आता ये बाय तू घरी येतच राहत कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला। कोणता गेम आला बे? अबे यार क्या दाण्याने गेला जाऊ दे आता एकच गेम लावतो चौथ्यावर 0 आणि ढोड्यात जाऊन शिर चला बापू नसे झोपून तरी जातो यार ना बाबा का बाबा गा कशी बसली तू का देतो तोंडातला करा तू कोणी खाल्लं गं बापू खरा काय खालीस काय इथून पाहत होतो एवढा मोठा कर्रा खाल्लीस तू कोणी खाल्लो खरा काय बरं सगळा खर्रा घिटकलं तर पोत्ता नाही लागू दिलो माझे पोरी अशा सुपाऱ्या पोटामध्ये गिटकशील तर संडासा सुपारीचा झाड नाही वापल का कोणी खाल्लो गं बापू खरा नाही खाल्लो तरी कायच्या बाई बोलते मस्त आहे ना चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर हिंडावले जाते हो का हो आता जीवनभर तुझ्याच घरी राहणार आहो गरम गरम उपसून खावाले आणि दिवसभर हिंडाले नाही गा बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप झालाच पण देवाघेवाच्या पोरीले कसा बोलावा का बोलावा हे अक्कल नसे आता देवाघेवाच्या पोरीनं बापासोबत कसं बोलावा हे अक्कल नाही आली तुला 3 वर्ष झाला तुझ्या लग्न जोडून पाहत होतो लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोमली सोबत तर नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते कोणा पाई अगं तुझ्या पाई माझा लग्न नाही जोडे बापू कारण जेती गेला तेती 4 चौकात माझ्या नावाचा डबराच वाजवत राहतेस मग कोण लग्न करेल माझ्या बरं तुझ्या बाई कोणा पांठीलावर बसावची उजागरी नाही राहिली मला ज्या पांठीलावर जातो त्या पांठीलावर माझ्या नावाची उदारी करून ठेवलीस आणि हे गावातले लोक तुझ्या बद्दल का म्हणतात माहिती आहे कोमला कोणात का का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राहा का नको राहा पहिल्याच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते तो एखाद्या टिलिंग वाजवते ना पाणी पोचवड दूध विकते तो तरी सांगते बाबा संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते तर मग तुला माहित आहे ना बापू मला ते आलू वांग्याची भाजी दह्याची कढी किती आवडते तर घरी खाण्यावर लोकांच्या घरी खायला जाते आणि ते पोळी झोकावची का गरज होती ते सरपंच मिरी सांगत होती ज्या पोळीमध्ये म्हणते साऱ्या गावाचा सडला पाणी जाते ते तर तुझी पोरगी बोटऱ्या झोका मच्छ्या झोका म्हणते ते मिरीने फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंचीन झाली तर नवऱ्याला सोडला बापू पण खर्रा नाही सोडला हा आणि तो एखाद्या घरच्या घरही लोक जेवायला जातात असे डब्बे भरू घरी आणतात तरी एवढसा मास नाही फुटे पण तुला माझं नाव सांगते तू ऐकत राह त्या खर्राचं नाही सांगितलं ना सांगतो ना बापू तोही सांगतो ना येऊ दे ना त्या व्यसनमुक्तीच्या अधिकाऱ्याला कोटी इगलच्या डब्याने कोटी मजेचे डब्बे लपवले आहेत ना सप्पा माहित आहेत मला सप्पा माहित आहेत ना बाईले इच्यात मागे अंधार ना लोकांना सांगते दंडार अरे परमेश्वरा कायला मला खाली ठेवलाच का मला उचलला तर हिला तरी उचल तू काहले मरशील तू 1700 वर्ष जगणं मीच कोणीतरी जाऊन आपल्या जीवाचा बरा वाईट करतो बरा वाईट करते ना 8 दिवस झाला जहराची शिशी उशाला नेऊन ठेवतो अशी ढकलून ठेवते हे मरते हे भतो सांगते मला म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलाय हो त्रास आहे तुझ्या बाई जा कोठी जाऊन जीव दे काय बोललास बापू काय इंग्लिश मध्ये सांगू तिला नाही जाणावा कोठी जाऊन मरण ढेबऱ्या नाकाचे हो माझे माय अव कोठी गेलीस ये नावा माझी माया राहिली असती तर अशी बोलली असती का गा हो तर सुटेल माझा घेऊन जा तेव्हा मला अरे का रडते का हे रडतेस का मारबत खेदारतेस व घेऊन जा करते त्याची घेऊन गेलाच पाहिजे तर घेऊन गेलाय मला येते राव घेऊन जा का पोरगी आली जन्माला भुशाला तू आला आमच्या घरी असा काय झालं पाहिलं हा बापू कोणीतरी जाऊन जीव दे म्हणते असं बाप राहते मामा तुम्ही काय उगाच तिला काही बोलता सवय झाल्या खेळण्याचं कुठल्याचं आणि तसंही जेव्हा तिच्या अंगावरती जबाबदारी येतील ना तेव्हा कळेल तिला तुमची भाषा आहे ना हो घर सांभाळायला तेच म्हणतो तू बाची असून घरासाठी पायाच्या टाचा झिजवतेस
आणि स्वतःची मुलगी असून एक तरी काम करते का? घोगरावर पाणी आणते का? नाही 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 नाही. जाऊ दे हे बघ कमल, तू यांचं बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. नाही ताई, तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणून या घरामध्ये आहे, नाही तर केव्हाचीच कोणी तर जाऊन मरून गेले. कोणा थांबवला कोणा थांबवला तुला? चालून राहिली मरतो करते. जा पाटलाच्या विहिरीत त्याचं भरपूर पाणी आहे, नाही तर कोरड्या विहिरीत उडी घ्यायशील ना, हातपाय मोडून बसशील. अवती रागाच्या भरात गेली, काहीतरी आपल्या जीवाचं बरं वाईट करेल. जा ना लवकर तिच्या मागे. आता बरं वाईट करायला गेली तर बरं वाईट ना करलो करू दे. केलं तर तू भाषाच माझ्या मुलीसारखी. म्हणजे मोठा टेन्शन आहे पोरीचा मला. म्हणजे तुम्ही नाही जाणार आहात? नक्की नाही जाणार आहात? नाही. बरं शेवटचा विचारते, नक्की नाही जाणार आहात? ठीक आहे मग मी पण नाही बोलणार आहे तुमच्याशी. आता तिच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशील? थोडीशी नाही, मुळीच नाही. नाही म्हणजे आणू म्हणते घेऊन या. चांगलं थोडं प्रेमाने घेऊन या. प्रेमाने घेऊन या. प्रेमाने म्हणजे खांद्यावर बसवून. हो मरून गेली तर पोलीसवाले मला सुचवतील. कोंबले मरू नका, पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे. यांच्या भांडणातही मायचा ओलावा आहे. एकमेकांवर रुसणारे यांच्या काळजात असं निस्वार्थ प्रेम दडलंय, आणि तेच प्रेम मला सुद्धा या घरात मिळालं. माझे आई वडील तर नाही आहेत, पण या माझ्या मामाने मला आईवडिलाची कधीच कमतरता भासू दिली नाही. त्या परमेश्वराच्या चरणी फक्त एकच प्रार्थना आहे की माझ्या या घरातील लोकांना सदैव हसत खेळ ठेव. मामा